फुलले रे क्षण माझे फुलले रे मेहंदीने हो शकुनाच्या मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले। अरे वा, आज एकदम खुशीत आहेस ना? अरे म्हणजे काय, तुला आठवते उर्मिला हे गाणं खूप आवडायचं, काय गायचे हे गाणं? हो, पण ती सगळीच गाणी खूप छान गाते, अगदी मनापासून। नाही, तिने गायन सोडायला नाही पाहिजे। अरे झाल्या की सगळ्या परीक्षा देऊन तिच्या। हे सीमा, परीक्षा झाली म्हणजे काय कला संपत नाही, थांबत नाही। म्हणजे? अगं म्हणजे तिनं गाणं कंटिन्यू करायला हवंय, त्याच्यातनं ती पारंगत व्हायला हवी। म्हणजे ना, जसा तिच्या हुशारीचा उपयोग व्हायला पाहिजे ना सीमा, तसंच तिच्या कलेचंही चीज व्हायला पाहिजे। जे अंगभूत आहे त्याचा विकास झाला पाहिजे। होईल रे, होईल। सीमा अगं होईल रे असं म्हणून नाही होत ग। मुख्य म्हणजे ना, तिनं खूप असं आनंदी आणि हसत राहायला पाहिजे। नाही त्या कुठल्या गावात जाऊन पडलीये, त्या कर्मट घरात जाऊन बसलीये, काय होत असेल ग सीमा तिचे तिकडे? हा, म्हणजे त्या माणसांना कळत तरी असेल का की बाबा ही मुलगी छान उत्तम गाते, हिला ह्युमन सायकोलॉजी कळते, ती शिक्षण कंटिन्यू करून काहीतरी ना चांगलं काम करू शकते। हा, आता बघ ना, तिला रिसर्च मध्ये जायचंय, अरे तर जावं तिने। हा, मग मनापासून खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, आपल्या हुशारीचा ना तिनं जगाकरता काहीतरी उपयोग करून द्यावा। हे असं ना चुलमुल करून आपलं आयुष्य वाया घालवू नये तिनं। काय ग, काय झालं? तू सारखा उर्मीचाच विचार करत असतोस का रे? हा म्हणजे का, तू नाही करत? नाही, करते मी, पण तुझ्या एवढा नाही। अरे ती आता मोठी झाली आहे, तिचं तिला ठरवू दे की। तिचं तिलाच ठरवू दिलंय मी। हा, आणि काय ग मोठी झाली म्हणजे काय, माझ्यापेक्षा वयानं मोठी झालेली नाहीये ना। झालं का तुझं पुन्हा सुरू? पण ना सीमा, तिने कर्तृत्वानं माझ्यापेक्षाही खूप मोठं व्हावं, इतकं मोठं व्हावं की तिच्याकडे बघताना अशी मान आपली अशी उंच व्हावी अशी। बाहेर फिरायला गेलो ना आपण की लोकांनी विचारावं, अरे अरे तुम्ही त्या उर्मी कुलकर्णीचे बाबा ना? अभिमानानं ऊर असा भरून यावा तिच्या कार्यानं। विद्या, एवढं प्रेम नको रे करूस। नाही सीमा, ते माझ्या हातात नाहीये ग। त्रास होईल रे तुला। उर्मीच्या जन्मापासून ते कदाचित मी मरेपर्यंत लेकीवर जीवापाड प्रेम करत राहणं, यापेक्षा मोठा आनंद मला सापडलेला नाहीये ग आयुष्यात। नंदे, हत्या कुठे होतीस तू? इथेच तर होते। आता मी काय करू? का, काय झालं? मी त्या थेरडी समोर चिडायला नको होतं का? मला कुमुद वहिनी सांगत होत्या की दादांना हे चालणार नाही म्हणे। ती थेरडी कोण लागून गेली का मोठी? अगं ती असं नाही ग, पण दादांना पाहुण्यांसमोर कोणीच काही केलेलं असं चालत नाही म्हणे। मग एवढं तुला कळायला नको का ग नंदे? आता नाही आलं ना लक्षात। ती गुरमी होती का तिकडे? हो तर झालं, आता ती काही तुझी चुगली केल्या वाचून राहणार नाही। काय करू मी? माफी माग। कोणाची? त्या थेरडीची। मी नाही मागणार। मग मर तुझ्या कर्मानं। अगं पण नंदे, मी तर म्हणते त्या गुरमीची पण माफी माग। जीव गेला तरी नाही मागणार मी। झालं, म्हणजे आता तुझे ग्रह फिरलेच म्हणून समज। म्हणजे नंदे, आधीच या ना त्या कारणाने तू दादांसमोर वाईट ठरलेली आहेस। आता जर तू पाहुण्यांसमोर तमाशे केलेस हे दादांना कळलं ना, तर दादा म्हणतील बाई ग, तुझा बोऱ्या बिस्तर उचल आणि चालायला लाग्या कर। पण मी तिची का माफी मागू? हवं तर दादांची मागते मी। दादा तुला त्यांचीच माफी मागायला लावणार, मग काय करशील तू? माझी काही चूक नाहीये तर मी कशाला माफी मागू? या घरात आसरा मिळावा म्हणून। ती माझे फोटो काढत होती। एकदा दादांच्या मर्जीतून उतरलीस ना नंदे, तर तुला कुणीही वाचवू शकणार नाही। एकदा तिने मला अडकवून झालंय तर पुन्हा तसंच काहीतरी करत असणार ती। अगं बाई, हात जोडते तुझ्या पुढे, माफी माग। पण चूक तिची आहे, तिने माफी मागितली पाहिजे। नंदे, मी काय बोलते आणि तू काय बोलतेस? ऐकलेस तरी का तू माझं? ऐकलंय मी ते सगळं। नंदे, आपल्याला कुणीही नाहीये, या घराचाच आसरा आहे आपल्याला। मला सूड घ्यायचाय तिचा। डोक्यावर छप्परच नसेल ना तर कसला सूड घेशील मरायला? हे बघ नंदे,
कधी कधी मोठ्या लढाया जिंकण्यासाठी छोटे छोटे पराभव पत्करावे लागतात. माझ्या सख्या धाकट्या भावाची चुगली कशी करेन मी? नाही, बरोबर आहे. आवश्यक माहिती देण्याला चुगली नाही म्हणताय ना. पण ती माझ्याकडून जायला नको होती. पत्र मलाच लिहिलं होतं ना. हो, पण ते माझ्या पुरतच होतं. मला तुमच्या बोलण्याचा काय अर्थच कळत नाहीये. दादा, मी पत्र तुम्हालाच लिहिलं होतं, पण ते कधीच द्यायचं नव्हतं. फक्त मला बरं वाटावं म्हणून. पत्र मला लिहिलं होतं, पण मला द्यायचं नव्हतं. म्हणजे या लपवाछपवीत तुम्ही एक प्रकारे सहभागी होणार होतात. नाही, तसं नाही. मग कसं आदिती? तुम्ही आम्हाला पत्र लिहिलं, त्यातल्या काही गोष्टींबद्दल आम्हाला आक्षेप आहे, पण ते आपण नंतर बोलू. तो आत्ताचा विषय नाही. पण बाकीच्या गोष्टी बोलून, खरं सांगून तुम्ही या घराच्या हिताचा विचार करतात असा आमचा समज झाला होता. म्हणजे नातं की कर्तव्य, पण कर्तव्याच्या कसोटीत तुम्ही उतरलात याचं आम्हाला कौतुक वाटत होतं. पण आता तर तुम्ही म्हणताय की तुम्हाला तसं काही करायचंच नव्हतं. म्हणजे तुम्ही या कारस्थानात सामील होतात असाच त्याचा अर्थ होतो ना. नाही दादा, तसं नव्हतं. तर मग तुम्ही करता त्यापेक्षा नंदिनीच या घराच्या हिताचा जास्त विचार करतात असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. तसं नाही हो तिला म्हणायचं. आधीच पोर तुमच्या समोर बोलायला घाबरतीये. मी फक्त त्यांचं म्हणणं उलगडून सांगितलं. मला तुम्हाला सांगायचं नव्हतं असं नाही दादा, मला सांगायचं होतं. अरे कमाल आहे. आता या म्हणतात मला सांगायचं होतं, पण म्हणजे. बरं, आता मी शांतपणे विचारतो, न घाबरता सांगा. तुम्हाला सांगायचं होतं की नव्हतं? बोला ना. दादा, मी मध्ये बोलले तर चालेल का प्लीज? अहो, आज काहीतरी तमाशा होणार आहे. म्हणजे? मी आत्ताच उर्मिला आणि वंसनला दादांकडे जाताना पाहिलंय. हा, मग? अहो मग काय, तुम्ही चला बरं. कुमुद, काहीतरीच काय अगं. आता त्या दोघे दादांकडे गेल्या तर तमाशा कशाला व्हायला हवा? अहो, हे तसं नाहीये. आजच उर्मी आणि नंदिनीमध्ये एक मोठा तमाशा झालाय. काय? हो. अहो, उर्मी फोटो काढत होती तर नंदिनी अचानक भडकली आणि तिने उर्मीचा फोनच फेकून दिला. उर्मी कोणाचे फोटो काढत होती? त्या सगळ्यांचेच फोटो काढत होती. हो. कशाला? तिच्या वडिलांना पाठवायला. नाही, पण मग नंदिनी का चिडली? तिला चिडायला काही कारण लागतं का? ती सदा आणि कदा चिडलेलीच असते. कुमुद, तुला एक सांगू का, तू कशाला उगाच या सगळ्यात पडतेस? झालं तुमचं पुन्हा सुरू. मोठी सून आहे ना मी ह्या घरची. जा मग, जा, सोडव भांडण, सोडव, जा. हे बघा, हे भांडण तरी मी सोडवू शकत नाही, पण निदान बघू तरी शकतो ना आपण. तुम्ही चला बरं लवकर, नाहीतर म्हणाल मी तुम्हाला काही सांगितलं नाही म्हणून. चला चला लवकर चला. तुम्ही इंग्रजी शब्दांचा वापर फार करता. माफ करा, पण जीजींच्या वतीने मी बोलू का? त्याने मुद्दा बदलणार आहे का? दृष्टिकोन बदलेल. सत्य कुठल्याही दृष्टिकोनातून बघितलं तरी ते बदलत नाही. आपल्या माणसांना जोखण्याचा तो एकमेव मापदंड असतो का? या घरात तो आहे. दादा, पण खर तर नात्यांनी बनते ना. हो, पण त्याचा पाया सत्य असावा. जीजींना असत्य बोलायचं नव्हतं. पण सत्य लपवणं हे असत्य बोलण्यासारखंच आहे ना. सत्य बोलण्याची हिंमत प्रत्येकामध्ये नसते दादा. हे असत्य बोलण्याचं समर्थन नाही होऊ शकत. माणूस घाबरला की तो असत्य बोलायला प्रवृत्त होतो. हे पुन्हा असत्य बोलण्याचं लंगडं समर्थनच झालं. दादा, प्रत्येक खोटं बोलण्यामागे लबाडी हा हेतू नसतो ना. मी माझ्या जन्मापासून जोडली गेली आहे या घराला. तू काय मला सांगतेस की तुझं कोणी नाही या घरात म्हणून? बघितलंच ना माई, सतत पाण्यात बघत असते ही मला. बाकी कोणामुळे नाही, पण हिच्यामुळे जीव देण्याचा प्रयत्न केला मी.